नमस्कार मंडळी. आजच्या या महाराष्ट्र मंडळ नैरोबीच्या अमृत महोत्सवी दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपल्या सर्व आजी आणि माजी सभासदांचे आणि मान्यवरांचे स्वागत आहे. आजच्या शुभदिनी कमिटीतर्फे आणि सर्व मंडळातर्फे आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे आमचं अहोभाग्य आहे की हा जो अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे महाराष्ट्र मंडळाचा तो आमच्या या कारकिर्दीत होत आहे. तर मंडळी, मी आता विनंती करीन श्री राज साहेब, आपले महाराष्ट्र मंडळाचे करंट चेअरमन यांनी महाराष्ट्र मंडळ आणि सर्व मेंबर्स यांना संबोधन करावे. नमस्कार मंडळी. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठीच अतिशय मोठा आणि महत्वाचा दिवस आहे. आपल्या या महाराष्ट्र मंडळ नैरोबीला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आज आपल्या महाराष्ट्र मंडळाचा अमृत महोत्सवी दिवस आहे आणि आजच आपल्याला हा कार्यक्रम आपण 1 सप्टेंबर 2020 साली आपण त्याच दिवशी हा कार्यक्रम आपण घेतोय आणि त्याबद्दल अतिशय मला आनंद होतोय. आजच्या या महाराष्ट्र मंडळाच्या अमृत महोत्सवी दिवसानिमित्त आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आजच्या दिवसाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण आता महाराष्ट्र मंडळ मध्ये प्रत्येक सण आपण साजरा करत आहोत. दिवाळी म्हणा किंवा गणेश उत्सव आत्ताच आपण साजरा केला. अतिशय जरी ऑनलाईन असला ह्या वर्षी तरी सुद्धा आपण उत्साहात साजरा केला. तर हे सर्व आपण एकत्रित राहून अतिशय आनंदाने आपण सगळे सण साजरे करतोय. कारण ह्या महाराष्ट्र मंडळमुळे आपल्या सर्वांना एकत्र आणलेलं आहे आणि फॉरेन लँड मध्ये आपल्याला सर्वांना एकत्र धरून आपण अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्र मंडळाची वाटचाल करत आहोत. आणि आज खरंच आपण जे महाराष्ट्र मंडळाचे फाउंडर्स आहेत त्यांचं आभार मानणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण त्यांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केनियाच्या स्वातंत्र्यापूर्वी नव्हे तर भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी केली. आपलं महाराष्ट्र मंडळ 1945 साली स्थापन केलं आणि स्वतःची वास्तू असणारं हे जगातील मला वाटतं हे बाहेरचं म्हणजे भारताच्या बाहेरचं पहिलंच आपलं महाराष्ट्र मंडळ आहे. आनंदात साजरे करत आहोत. हे सर्व कृपा आपल्या महाराष्ट्र मंडळ फाउंडर्सचे आहे आणि त्यांना दिस इज अ राईट डे टू से थँक्स टू देम. त्यांच्या ह्या पुढाकारामुळेच हे आपल्याला सर्व शक्य झालेलं आहे. त्या पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि मी आता काय, कारण महाराष्ट्र मंडळाची जी आजची जी पूर्ण जे इतिहास आहे किंवा आजचापर्यंतचा जो काही रिलेटेड स्टोरी आहेत ते आपले पॅटर्न श्री शरदराव साहेब आपल्याला सांगणारच आहेत. त्याबद्दल म्हणून मी काय महाराष्ट्र मंडळ बद्दल जास्त काही बोलत नाहीये. तर मी एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र मंडळ नैरोबी. मी आता मेघला विनंती करतो की आपले पॅटर्न श्री शरदराव यांची थोडक्यात ओळख करून द्यावी. मेघ. हॅलो मेघ. मेघ, यू आर म्यूट. धन्यवाद राज साहेब. हॅलो मेघ, एक मिनिट. जर कोणाला पूर्ण फुल स्क्रीन दिसत नसेल त्यांना ते ग्रीड व्ह्यूचं सांग, जो ऍक्टिव्ह मला असं वाटतंय त्यांना मेंबर्सला माहिती पडेल. जो पण कोणी ऍक्टिव्ह असेल तोच स्क्रीनवर अपियर होईल. बेसिक अगोदर शरद राव साहेबांची ओळख करून देण्याच्या अगोदर मी सर्वांना सांगतो की कृपया आपले व्हिडिओज बंद ठेवा आणि स्वतःला म्यूट करा, म्हणजे आपले हा कार्यक्रम एकदम सुरळीत पार पडेल. आणि ग्रीड व्ह्यू मध्ये जाल तर जो ऍक्टिव्ह स्पीकर असेल त्यांची स्क्रीन तुमच्या समोर येईल, म्हणजे तुम्हाला फुल स्क्रीन बघता येईल.
धन्यवाद. तर मी आता थोडक्यात म्हणजे श्री शरदरावजी मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यांची मी आता ओळख करून देतो आपल्याला. Mr. Sharad Rao, a barrister of Lincoln's Inn London, was chairman of Kenya Judges and Magistrate Waiting Board and a former director of public prosecution, and served on several occasions as Attorney General of Kenya. He was actively involved in sports administration in Kenya and internationally, notably as honorary legal advisor to the Commonwealth Games Federation and a member of IOC Court of Arbitration for Sports, and served as judge on its ad hoc court at Olympic Games in Athens in 2004, Beijing in 2008, and London in 2010. 12, sorry. He also served on the International Cricket Council Ethics and Conduct Committee and was one of 3 members on the tribunal which dealt with spot fixing allegations against the cricketers that time, and on the dispute resolution panel of ICC World Cup in 2010 and the last Cricket World Cup of which held in 2015, and also the FIFA World Cup in 2010. He was also a member of China's prestigious international arbitration body, China International Economic and Trade Arbitration Commission, which is known as CETAC. He is recipient of one of Kenya's top presidential award, Order of the Burning Spear, for distinguished and outstanding services to the nation. So he's Mr. Sharad Rao to us and Rao patron to Maharashtra Mandal, Nairobi. Now I would request Mr. Sharad Rao to आपण आपलं आता मनोगत या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्त आपलं मनोगत सांगावे. धन्यवाद. नमस्कार मंडळी. राज पाटीलने मला मराठीत बोलण्याची विनंती केली आहे. माझी मराठी म्हणजे थोडी मोडकी मराठी आहे, पण मी प्रयत्न करतो. कारण जे आम्ही स्कूलमध्ये इथे स्कूलमध्ये गेलो होतो मी, तर आमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन गुजराती होतं आणि आम्ही महाराष्ट्रीयन मुलंसुद्धा बोलताना आम्ही मराठीतच गुजरातीतच बोलत होतो. तेव्हा बोलत होतो, आत्ता पण जेव्हा आम्ही भेटतो तर गुजरातीतच बोलतो. तर पहिल्यांदा जेव्हा मी इंग्लंडहून आलो 1959मध्ये बॅरिस्टर होऊन, तेव्हा विनय इनामदारांनी मला एक नाटकात रोल दिला. नाटकाचं नाव होतं लग्नाची बेडी. आता लग्न माझं झालं नव्हतं, पण रोल मला दिला होता ॲज द नवरा म्हणून त्या लग्नाच्या बेडीमध्ये. तर मी ते मराठीत होतं, ते स्क्रिप्ट मी गुजरातीत लिहून ते मेमराईज केलं आणि मग ते रिसाईट केलं. तर थोड्या चुक्या होत्या, पण ऑन द होल आय थिंक इट वेंट रिजनेबली वेल. मी घरी गेलो तर माझ्या वडिलांना मी सांगितलं की विनय इनामदारांनी मला रोल दिला आहे. तर म्हणाले, कसला रोल दिला आहे? मी म्हटलं की मी नवरा म्हणून त्याच्यामध्ये ॲक्ट करणार आहे. तर मला म्हणाले की कॉंग्रॅच्युलेशन्स, पण असं त्यांना विनयला सांग की नेक्स्ट टाइम तुला स्पीकिंग पार्ट दे, नॉन स्पीकिंग पार्ट देऊ नको. ऐकू येतं? कॅन यू हिअर? शरद सर ऐकू येते? क्लिअर आहे? ऐकू येत नाही ना? येते क्लिअर आहे. Is it my problem? I have not put it on. नाही सर, सगळे मेंबर्स म्यूट आहेत, म्हणून ते पण बोलतील तर ऐकू नाही येणार. बोलू शकता. साहेब, Hear me? येस. Okay. तर आधीपासून स्टार्ट करू का? नाही, ओके, तुम्ही कंटिन्यू करा शरद सर. बरं. तर मी म्हटलं की मला त्याने रोल दिला होता लग्नाची बेडीमध्ये. तर मी जेव्हा घरी आलो आणि मला वडिलांना मी म्हटलं की मला असा रोल दिला आहे,
तर म्हटलं कुठला रोल दिला आहे? मी म्हटलं मी नवरा म्हणून त्याच्यामध्ये ॲक्ट करणार आहे. तर मला म्हणाले की विनयला सांग की नेक्स्ट टाईम तुला स्पीकिंग पार्ट दे, इथं नॉन स्पीकिंग पार्ट आहे. तर तर एनिवे त्या नाटकातून माझी मराठी इम्प्रूव्ह झाली. तोपर्यंत जरा अजूनसुद्धा मोडकीच आहे, पण तरी आय कॅन ॲटलिस्ट कम्युनिकेट इन मराठी. तर आज आपला 75th ॲनिव्हर्सरी आहे. तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हल्लीच आमचा एक दोस्त आहे, तर त्याची 75th बर्थडे ॲनिव्हर्सरी होती. तर त्याच्या बायकोनी केक ऑर्डर केला आर्ट कॅफेहून आणि त्यानं म्हटलं की ते एक इन्स्क्रिप्शन घाला केकवर की ॲज यू आर गेटिंग ओल्डर यू आर गेटिंग बेटर. तर बर्थडेच्या दिवशी त्यांचा फोन आला आर्ट कॅफेचा की हे एक लाईनमध्ये फिट होत नाही. तर तिने म्हटलं की असं करा, स्प्लिट करा. ॲज यू आर गेटिंग ओल्डर पुट इट ऑन द टॉप अँड ॲज यू आर गेटिंग बेटर पुट इट ऑन द बॉटम. आणि त्या बर्थडेला केक आला. तर केक आला आणि ते इन्स्क्रिप्शन त्यांनी पाहिलं तर दे वर शॉक्ड. कारण इन्स्क्रिप्शन असं होतं की ॲज यू आर गेटिंग ओल्डर ऑन द टॉप यू आर गेटिंग बेटर ऑन द बॉटम. आणि त्यांनी ते प्रॉम्प्टली ते केक परत काढलं. एनिवे आता आपण वी आर टॉकिंग अबाउट दी 75th ॲनिव्हर्सरी. तर मंडळ तुम्हाला माहीतच आहे की 1 सप्टेंबर 1946 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. तर तेव्हा मी 10 वर्षाचं होतो. स्कूलला जात होतो, 10 वर्ष झाली होती. तर आम्ही ते सगळे ॲक्टिव्हिटीज मंडळाचे तेव्हा हॉल नव्हता. तर MS चिटणीस म्हणून इथे एक्सचेंज बँक म्हणून त्यांनी ओपन केलं होतं. फर्स्ट इंडियन बँक टू ओपन इन केनिया वॉज एक्सचेंज बँक ऑफ इंडिया. त्याचे ते MD होते. आणि त्यांचं घर ते आता ते हॉस्पिटल हिल स्कूल आहे त्यांच्या समोर त्यांचं घर होतं आणि कंपाऊंड मोठा होता. तर सगळे आपले ॲक्टिव्हिटीज मंडळाचे बहुतेक त्यांच्या घरीच ते करत होते. डॉक्टर पटवर्धन म्हणून होते इथे, तर त्यांचं पण चांगलं घर होतं आणि कंपाऊंड पण होता. तर 1-2 दिवाळी फंक्शन्स वगैरे त्यांच्या पटवर्धनांच्या घरी केला होता. तर बेलसरे म्हणून इथे होते. ते म्युनिसिपल काउन्सिलमध्ये म्युनिसिपॅलिटी ऑफ नैरोबीमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर. तुझ्या व्हॉल्यूमचं बघ ना. सॉरी. तर सॉरी. त्यांनी ते फारच ॲक्टिव्ह होते आणि पुष्कळ ॲक्टिव्हिटीज हॉल नव्हता तरी पुष्कळ ॲक्टिव्हिटीज म्हणजे पिकनिक्स वगैरे ते अरेंज करायचे. आणि महिन्यात एकदा बोकट क्लब म्हणून त्यांनी ठेवलं होतं. तर सगळे ओनली मेन पार्टिसिपेंट्स तर बोकट क्लबमध्ये जायचे. आणि आम्ही घरी बसून अगदी घाबरून बसायचो कारण सगळे पिऊन यायचे रात्री आणि गोंधळ करायचे. तर इट वॉज नॉट अ डे दॅट वी लुक फॉरवर्ड टू. बट बेलसरे आपल्या ह्याच्यामध्ये पुष्कळसे असले ॲक्टिव्हिटीज करत होते. नंतर त्यांनी ते मंडळचं हॉल बांधायला त्यांनी ते पैसे गोळा करायला त्यांच्याकडे एक लहानशी गाडी होती, फोर्ड कार होती. आणि तेव्हा केनियाचे टार्मेक रोड इथून आथी रिव्हरपर्यंत 16 मैल हे होतं टार्मेक. आणि नैरोबीहून नकुरूपर्यंत इटालियन प्रिझनर्स ऑफ वॉरनी ते टार्मेक बांधला होता. दुसरे सगळे रस्ते मरम होते आणि क्वाईट रफ. तरीसुद्धा बेलसरे सबंध केनियामध्ये जाऊन, युगांडाला जाऊन, टँगनिका तेव्हा म्हणत होते टांझानियाला, टँगनिकाला जाऊन, न्यासालँडपर्यंत खाली जाऊन त्यांनी पैसे गोळा केले. आणि 1950 मध्ये मग ते जेव्हा इथे काका कालेलकर आले होते तेव्हा ते ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी केली आपल्या आता मंडळाची. आणि त्याचं फाउंडेशन स्टोन आप्पासाहेब पंतांनी, जे आपले फर्स्ट कमिशनर होते इंडियाचे, त्यांनी दशेराच्या दिवशी 20 ऑक्टोबर 1950ला ते फाउंडेशन स्टोन त्यांनी घातलं. ही सगळी हिस्ट्री आपल्या रश्मी चिटणीसनी ते बुक लिहिलेलं आहे. छानच बुक आहे, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र मंडळ नैरोबी म्हणून. तर त्याच्यामध्ये त्यांनी पुष्कळच ते सगळे डिटेल्स गोळा केलेत. किती जे मागे इथे राहत होते केनियाला, आता अमेरिकाला, इंग्लंडला वगैरे राहतात, त्यांच्याकडून त्यांनी त्यांच्या फॅमिलीचे वगैरे त्याच्यामध्ये हिस्ट्री घातलेली आहे. तर ती बुक अत्यंत चांगली आहे. आणि मी सुद्धा आता ते हिस्ट्री त्याच्यामध्येच बघत होतो की काय काय आपले ते
अचिव्हमेंट्स की काहीतरी लँडमार्क्स कुठले म्हणून. तर त्या बुकमध्ये त्यांनी लिहिलं आहे की दी फर्स्ट अरायव्हल इथे मामा जोशी म्हणून आले होते बिफोर 1900. आता मामा जोशी कोण होते, त्यांनी काय केलं आणि किती वर्ष इथे होते ते आम्हाला माहीत नाही. दुसरे एक सावळे म्हणून आले होते, सुळे म्हणून आले होते. मला माहिती आहे की सुळे फॅमिली म्हणजे युगांडात वॉज क्वाईट प्रॉमिनंट, कारण नायरोबीला केनियामध्ये कोणी सुळे नव्हते. तर मला वाटतं ते येऊन मला वाटतं कंपालाला गेले असतील. आणि त्याच्यानंतर 1910मध्ये की हे आले कुठले ठाकूर म्हणून आले. तर ठाकूर हे नाना ठाकूरांचे वडील होते. ते पोस्ट ऑफिसमध्ये काम करायला आले आणि नाना ठाकूर म्हणून ते ही वॉज बॉर्न हिअर नाना ठाकूर आणि बिकेम ए जर्नलिस्ट, अ व्हेरी प्रॉमिनंट जर्नलिस्ट. आणि इथे कॉलोनियल टाइम्स म्हणजे म्हणून एक न्यूजपेपर होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी जॉईन केलं. आणि कॉलोनियल टाइम्स वॉज नोन फॉर एंटी कॉलोनियल हे स्ट्रगल, तर फ्रीडम स्ट्रगल तेव्हा. आणि ते विद्यार्थी म्हणून तिथे होते, गिरधारीलाल विद्यार्थी. ही वॉज द फर्स्ट पर्सन टू बी चार्ज विथ सेडिशन. दोनदा त्यांना सेडिशनवर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी चार्ज केला. एकदा त्याने फाईन केलं आणि सेकंड टाईम त्यांना जेलमध्ये घातलं. तर त्यांच्याबरोबर आपले नाना ठाकूर काम करत होते. दुसरे एक प्रॉमिनंट महाराष्ट्रीयन होते LM सावळे म्हणून. आता LM सावळे केव्हा आले, केव्हा गेले, काय करत होते ते आम्हाला माहीत नाही. पण सावळे वॉज व्हेरी ॲक्टिव्ह इन दी फॉर फायटिंग फॉर द इक्वॅलिटी ऑफ इंडियन्स, म्हणजे कॉमन रोल वगैरे. आणि त्यांनी फर्स्ट इंडियन असोसिएशन, ते मोंबासात होते, तर त्यांनी फर्स्ट इंडियन असोसिएशन त्यांनी फॉर्म केलं मोंबासामध्ये. इट वॉज नोन एज दी मोंबासा इंडियन असोसिएशन. तर जेव्हा फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये जर्मन्सनी रेल्वे लाईन त्याला बॉम्ब केलं आपल्या ह्याला, तर त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी, द कॉलोनियल गव्हर्नमेंटनी 5 इंडियन्सना हे असिस्टिंग द एनिमी म्हणून 5 लोकांना चार्ज केले. त्याच्यामध्ये एक होते सावळे. तर ते सगळे सिव्हिलियन्स होते, पण कॉलोनियल गव्हर्नमेंटनी कोर्ट मार्शल ठेवला. आणि कोर्ट मार्शल ते मोंबासाला जे फोर्ट जीसस आहे तिथे त्यांनी ते फोर्ट जीससमध्ये ते ट्रायल ठेवलं. युरोपियन तो हा होता जज ॲडव्होकेट. ह्या लोकांना कोणाला लीगल काउन्सिल त्यांनी अलाव केलं नाही. आणि बाय 4 o'clock in the morning he reached a verdict, found everyone guilty including सावळे. तर त्यांनी पनिशमेंट वॉज डेथ बाय हँगिंग. आणि एक त्याच्यामध्ये सिख होता, तर त्याला नेक्स्ट डे की सेकंड डे ते मार्केट एरियामध्ये मोंबासाला त्याला हँग केला. त्याच्यानंतर हे 4 लोक अजून ते डेथ सेंटेन्समध्ये जेलमध्ये होते फोर्ट जीससमध्ये. तर इथे MR देसाई म्हणून एक फार ॲक्टिव्ह होते तेव्हा फ्रीडम मुवमेंटमध्ये. आणि VV फडके म्हणून एक लॉयर होते. VV फडके बॅरिस्टर ऑक्सफर्ड होते आणि व्हेरी प्रॉमिनंट बॅरिस्टर, आणि आपले फर्स्ट एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर, फर्स्ट इंडियन टू बी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर इन केनिया. ते दोघांनी ते गव्हर्नरला पिटिशन वगैरे करून ती डेथ सेंटेन्स त्यांनी ते रिड्यूस करवली, कम्यूट करवली टू इम्प्रिझनमेंट. आणि ते वॉज रिड्यूस टू 20 years इम्प्रिझनमेंट. आणि इव्हेंच्युअली 5 years later they were released. So that was how Savle was so very active in those days in the political field हे ह्याच्यावर इथे नायरोबीमध्ये केनियामध्ये. ते इंडियन इमिग्रेशन खरं म्हणजे स्टार्ट झालं ते बिल्डिंग ऑफ द रेल्वे 1895मध्ये. जेव्हा त्यांनी ते बिल्डिंग रेल्वे बांधायचं म्हणून नक्की केलं, तर तेव्हा जीवनजी म्हणून एक कराचीहून आला होता, भोरा होता. तर त्याला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, फर्स्ट टू रिक्रूट पीपल फ्रॉम कराची आणि ऑल्सो टू गिव्ह ऑल द सप्लाय ऑल द मटेरियल्स अँड वॉट एव्हर वॉज नीडेड as far as the building of the railway was concerned. तर त्यांनी फर्स्ट बॅच ऑफ इंडियन्स इथे धावमध्ये 1 महिन्याच्या वर्ष ती जर्नी होती कराचीहून मोंबासापर्यंत. तर ते एव्हरी वन ऑफ देम त्यांना 35 ₹35 त्यांना दे हॅड टू पे फॉर द जर्नी.
आणि त्यांना 9 स्क्वेअर मीटर जागा डेकवर त्यांना दिली होती. तर $35 त्यांचं रॅशनसुद्धा वॉज इन्क्लुडेड. त्याच्यानंतर जे सेकंड बॅच आलं ते काहीतरी 2000 लोक होते. तर तसं करता करताना जेव्हा रेल्वेला 5 वर्ष लागले कंप्लीट करायला, तर रेल्वे कंप्लीट करताना ती संख्या इंडियन्सची 31,983 पर्यंत गेली. तर त्याच्यामध्ये 2500 लोक मेले आणि 450 लोक अगदी आजारी होऊन परत त्यांना पाठवलं. तर जे दुसरे इंडियन्स होते इथे आणि जेव्हा ते बांधत होते ते रेल्वे, अलॉंग द रेल्वे लाईन त्यांनी दुसरे इंडियन्स आले आणि त्यांनी ते लहान किऑस्क तिथे त्याच्यावर लाईन अलॉंग द लाईन त्यांनी ते किऑस्क बांधले. ते किऑस्कना दे आर यूज टू कॉल देम दुका. दुका म्हणजे आपलं दुकानचं आफ्रिकन्स दुकानला दुका म्हणतात. आणि युरोपियन्स आम्हाला सगळ्या इंडियन्सना डेरोगेटरी टर्म्समध्ये दुकावाला म्हणायचे. सो 5 वर्ष लागली त्या रेल्वेला बिल्ड करायला. पण ते फर्स्ट ज्या त्यांनी स्टार्ट केलं तर दॅट रेल्वे हॅड टू गो थ्रू जी आमची एरिया आहे, तुम्हाला तर माहीत असेल सावो म्हणून, तो जे जिथे सावो नॅशनल पार्क वगैरे आहे, इट हॅड टू गो थ्रू देअर अँड दॅट वॉज ऑफकोर्स थिक जंगल ॲट द टाईम. तर तिथे 2 हे लायन्स होते, मॅन इटिंग लायन्स. तर त्यांनी कितीतरी इंडियन्सना ते मारले आणि कितीतरी आफ्रिकन्सना सुद्धा मारले. मग ब्रिटिश गव्हर्नमेंटनी कर्नल पॅटरसन म्हणून तिथून त्यांनी त्याला इंग्लंडहून आणला, इंडियाहून आणला. आणि त्यांनी त्याची हिस्ट्री होती म्हणजे ही वॉज हंटिंग टायगर्स इन इंडिया. तर त्याला इथे सुपरवायझर म्हणून त्यांनी त्याला बोलवलं आणि ही हंटेड डाऊन दीज 2 लायन्स. अँड दॅट वॉज आय थिंक अबाउट 1895 मध्ये की 1898 मध्ये दोन्ही ते लायन्सना त्यांनी मारले. त्याच्यानंतर ती रेल्वे पुढे गेली आणि 1901 मध्ये द रेल्वे वॉज कम्प्लिटेड. आणि जेव्हा रेल्वे कंप्लीट झाली तेव्हा फार इथे ब्रिटिश लोक नव्हते, 13 की 14 सेटलर्स होते. तर गव्हर्नरनी म्हटलं की आता आम्ही रेल्वे इतक्या खर्चाने बांधलं आहे, तर त्याच्यावर ट्रॅफिक कशी त्यांनी हे करायची. तर त्यांनी त्यांचा कस्टम्स ऑफिसर मार्सडन म्हणून होता, त्याला साऊथ आफ्रिकाला पाठवलं आणि त्यांनी ऑफर केलं की तुम्ही जर केन्याला आला तर आम्ही तुम्हाला लँड देऊ फार्मिंग करायला, तर तुम्ही इथे या. तर शिप लोड्स ऑफ साऊथ आफ्रिकन्स तिथून इथे आले. दिस वॉज इन द अर्ली 1900. आणि तिथे तर अपार्थाईड होतं, तर त्यांनी इथे डिस्क्रिमिनेशन स्टार्ट केलं. इतकं इट वॉज नॉट दॅट क्रूड जसं साऊथ आफ्रिकामध्ये होतं, पण काय की सगळे रेशियल म्हणजे सगळं रेसिडेन्शियल एरियाज ऑल वर डिवायडेड रेशियली, schools were divided racially, hospitals were divided racially. The railway compartments were also, Europeans could only travel in the first class, Indians in the second class, and Africans in the third class. तर all the हे सुद्धा latrines, toilets वगैरे also were marked European, Asian, African म्हणून. तर ते नैरोबीत कुठे तुम्ही गेला तर पोस्ट ऑफिसमध्ये गेला तरी दी टॉयलेट्सवर एशियन, युरोपियन, आफ्रिकन असे सेपरेटच होते. तर स्कूल्स पण सगळे सेपरेट होते. आणि हॉस्पिटल्स मी तुम्हाला म्हटलं की हॉस्पिटल्स फक्त एक हॉस्पिटल एशियन करता जे आता केन्याटा हॉस्पिटल आहे त्याला ते किंग जॉर्ज VI हॉस्पिटल म्हणायचे. तेव्हा किंग जॉर्ज VI, पण आधी किंग रायफल्स हॉस्पिटल होतं. Then it changed the name to King George V Hospital, and now it is the Kenyatta Hospital. So that was the only hospital that was open to Indians. आणि मेटर्निटी होममध्ये एकच मेटर्निटी होम होतं, लेडी ग्रीग मेटर्निटी होम म्हणून नगाऱ्याला ते तिथे होतं. आणि त्याच्यामध्ये काय फार कॅपॅसिटी नव्हती. सो माझा सुद्धा जन्म झाला तर त्याच्यामध्ये माय मदर कुड नॉट फाइंड अ प्लेस इन दॅट हॉस्पिटल. तर माझा जन्म, माय डिलिव्हरी वॉज डन ॲट होम. आणि मेनी इंडियन मुलं तेव्हा दे वर डिलिव्हर्ड ॲट होम. एक इस्माइली बाई होती त्यांना, तर शी यूज टू डिलिव्हर. सो मोस्ट ऑफ दी इंडियन चिल्ड्रन वर बॉर्न ॲट होम डिलिव्हर्ड बाय दीज.
तर हे जीवांजी जे होते ते त्यांना बिकॉज त्यांनी इतकं ते सप्लाय केलं, लेबर आणलं, पुष्कळ स्ट्रक्चर्स त्यांनी इथे बिल्ड केले. तर इथे एन्सवर्थ म्हणून हा कमिशनर होता. फर्स्ट कमिशनर 1900मध्ये एन्सवर्थ म्हणून होता. जे आता म्युझियम ब्रिज आहे त्याला एन्सवर्थ ब्रिज म्हणत होते. इट वॉज नेम्ड आफ्टर एन्सवर्थ. तर एन्सवर्थनी ह्यांना बोलवून आपले जीवांजींना त्यांना म्हटलं की तुम्ही इथून जर धावा आणि दी एंटायर डिस्टन्स दॅट यू कॅन रन ती सबंध लँड मी तुम्हाला देतो. तर आपले जीवांजी म्हणाले की मला काही ते धावायला होणार नाही, पण मी माझा सर्वंट आहे, तुम्ही जर अलाव केलं तर तो धावेल ऑन माय बिहाफ. तर एन्सवर्थनी हो म्हटलं. तर एन्सवर्थनी हो म्हटलं तर तो इंडियन बाजार जे आता आहे बाजार स्ट्रीट तिथेपर्यंत तो धावला. तर ते सबंध लँड त्यांनी त्या जीवांजीला दिली. तर ते गार्डनसुद्धा तिथे आहे, जीवांजी गार्डन्स म्हणून. त्याने ते जीवांजी गार्डन तिथे बांधलं आणि जे आता जे सेंट्रल पोलीस स्टेशन आहे ते बिल्डिंगसुद्धा त्यांनी बांधलं. आणि त्या लाईनमध्ये सगळे ते कॉरिगेटेड आयर्न शीट्सवाले स्ट्रक्चर्स होते. गव्हर्मेंट बिल्डिंग्स, गव्हर्मेंट हॉस्पिटल्स वगैरे त्याच्यामध्ये होते. आणि त्याच्यामध्ये आपले पुष्कळ महाराष्ट्रीयन डॉक्टर्स त्याच्यामध्ये काम करत होते. कारण जे महाराष्ट्रीयन डॉक्टर्स तेव्हा होते ते फर्स्ट डॉक्टर इथे पण महाराष्ट्रीयनच होता, डॉक्टर बोटकर म्हणून. ही वॉज मॅरिड टू ए युरोपियन आणि ती वॉज द फर्स्ट डॉक्टर टू कम टू केनिया इन प्रॅक्टिस. 27 वर्ष त्याने इथे प्रॅक्टिस केली. दुसरा जो डॉक्टर आला, डॉक्टर रिबेरो म्हणून. तुम्ही पाहिलं असेल की त्याचे पिक्चर्स त्यांनी पुष्कळदा दाखवतात. ते झिब्रावर ही यूज टू गो ऑन ए झिब्रा. त्यांनी एक झिब्रा टेम केला होता आणि यूज टू गो राऊंड ऑन द झिब्रा, डॉक्टर रिबेरो म्हणून. आणि तेव्हा ते मलेरियाचं त्यांनी इथे इंट्रोड्यूस केलं. मलेरियाचं इंडियाहून त्यांनी ते क्विनिनचं प्लांट आणून इथे ही वॉज देन ट्रीटिंग पीपल फॉर मलेरिया विथ द क्विनिन प्लांट दॅट ही ब्रॉट फ्रॉम इंडिया. तर नंतर आले जे डॉक्टर्स आले तर मोस्टली आपले जे डॉक्टर्स होते, गोडबोले, नेरगावकर, मराठे, पुष्कळ महाराष्ट्रीयन्स होते. इथे युगांडाला, टांझानियाला, न्यासालँडमध्ये पुष्कळचे आपलेच डॉक्टर्स होते. आणि त्यांची जी डिग्री होती LCPS अँड LMP. LCPS LMP ना दे वर लेस दॅन MBBS. तर त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउड नव्हती, म्हणून ते सगळे गव्हर्नमेंटमध्ये काम करत होते. तर MBBS जे डॉक्टर्स होते त्याच्यामध्ये मोस्ट प्रॉमिनंट वॉज डॉक्टर कर्वे म्हणून होते मोंबासाला. एक डॉक्टर जुवेकर म्हणून होते. आणि कर्वे वॉज रिस्पॉन्सिबल फॉर बिल्डिंग. ही वॉज द फाउंडर मेंबर. आत्ता जे ते JB पंड्या हॉस्पिटल आहे मोंबासाला, तर त्यांनी ही वॉज द फाउंडर मेंबर ऑफ दॅट हॉस्पिटल. आणि ते प्रॅक्टिस सोडून त्याच्यामध्ये त्याने व्हॉलंटरी काम करायला सुरू केलं. अंटिल ही डायड ही वॉज वर्किंग देअर इन दॅट हॉस्पिटल. तसे नैरोबीला वी हॅड डॉक्टर पटवर्धन म्हणून होते. ते पॉलिटिक्समध्ये सुद्धा ॲक्टिव्ह होते. त्याची मुलगी ॲक्च्युली इज मॅरिड टू माय ब्रदर, हेमा म्हणून. हेमा वॉज एज्युकेटेड इन फर्ग्युसन कॉलेज पुण्यात आणि वॉज अ ब्रिलियंट स्टुडंट. इज ऑलवेज टॉप फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये शी यूज टू डू अर एक्झाम्स पास. आणि शी इज ए BSc फ्रॉम दॅट युनिव्हर्सिटी. शी इज मॅरिड टू माय ब्रदर. तर डॉक्टर पटवर्धन तेव्हा काँग्रेसचे सेक्रेटरी होतं. केनिया इंडियन काँग्रेस वॉज एस्टॅब्लिश काहीतरी 1914मध्ये. तर सरोजिनी नायडू इंडियाहून आले होते, तर त्यांनी ते फाउंडेशन वगैरे त्याचे घातलं. आणि डॉक्टर पटवर्धन फॉर मेनी इयर्स वॉज दी सेक्रेटरी ऑफ दॅट काँग्रेस. तर जेव्हा महाराष्ट्र मंडळ ते जे 46मध्ये त्यांनी एस्टॅब्लिश केलं, जसं आत्ता आपल्याला किती मुश्किली पडते जेव्हा ते चूज करायला अध्यक्ष कोण म्हणून, तेव्हा सुद्धा 46मध्ये पण तोच प्रॉब्लेम होता. तर ते 2 कॅम्प्स होते. एक कॅम्प होता बलसरेंचा, फेवरिंग बेलसरे टू बी दी प्रेसिडेंट. आणि दुसरा कॅम्प डॉक्टर नेरगावकर. ते वॉन्टेड डॉक्टर नेरगावकर टू बी द प्रेसिडेंट. म्हणून ते कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट म्हणून मिसेस इंदिराबाई कोल्हटकरांना, ओल्ड लेडी, आम्ही त्यांना मावशी म्हणत होतो. शी वॉज नॉट एन एज्युकेटेड लेडी, नाईस लिटल लेडी, स्मॉल इन स्टॅचर. तर त्यांना अध्यक्ष प्रेसिडेंट म्हणून तेव्हा त्याने अपॉइंट केलं. सो दॅट इज हाऊ द महाराष्ट्र मंडळ स्टार्टेड इन 1946. 47मध्ये आप्पासाहेब आले.
जेव्हा इंडिया 48मध्ये जेव्हा इंडिया इंडिपेंडंट झालं 47मध्ये, तर नेहरूंनी त्यांना हँडपिक्ड आप्पासाहेब पंतांना इथे कमिशनर म्हणून, कारण तेव्हा अजून केनिया वॉज नॉट इंडिपेंडंट, तर इट कुड नॉट हॅव अ हाय कमिशनर. तर कमिशनर जनरल फॉर ईस्ट आफ्रिका म्हणून आप्पासाहेब पंतांना इथे पाठवलं. आप्पासाहेब वॉज अ 6 फूट टॉल मॅन, व्हेरी प्रिन्सली लुकिंग, व्हेरी हँडसम, आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीहून बॅरिस्टर म्हणून बॅरिस्टर होते. तर युरोपियन्सना ते अगदी की हा इंडियन तर इज नॉट लाईक दी अदर इंडियन्स, इतकं इंग्लिश चांगलं बोलतात, इतकं एज्युकेटेड आहे म्हणून. सो दे स्टार्टेड फ्रेटर्नायझिंग विथ आप्पासाहेब. पण त्याने फिलिप मिचेल म्हणून आमचा गव्हर्नर होता तेव्हा, त्यांनी केन्याटाला द लीडर ऑफ डार्कनेस अँड डेथ म्हणून त्यांनी ते डिस्क्राईब केलं होतं केन्याटाला 1953मध्ये. पण ही वॉज क्वाईट फ्रेंडली विथ फिलिप मिचेल, कारण फिलिप मिचेल वॉज ऑल्सो ऑक्सफर्ड ट्रेन्ड लॉयर आणि इथे गव्हर्नर होता. पण त्यांनी मग आल्यानंतर ही स्टार्टेड मेड फ्रेंड्स विथ केन्याटा, आणि केन्याटाच्या बरोबर जे केपुंगुरिया 6 म्हणतात, त्याच्यामध्ये पॉल एंगे, एचिंग ओनेको वगैरे, फ्रेड कुबाय, त्यांच्याशी त्यांनी ते बिकेम फ्रेंड्स, आणि त्यांनी सपोर्ट दिला. तेव्हा त्यांनी जे माऊ मुवमेंट जेव्हा स्टार्ट झाली, तर त्याच्यामध्ये आम्ही पुष्कळच त्यांना प्रोवोक केले. लिटरली आय एम युजिंग द वर्ड प्रोवोक, कारण जी मुवमेंट जे इथे होती ते फ्रीडम मुवमेंट नव्हती. केन्याटा वगैरे दे वर नॉट आस्किंग फॉर फ्रीडम, दे वॉन्टेड लँड, इट वॉज अ लँड मुवमेंट. पण पंतांनी त्यांना म्हटलं की नाही, वी कांट रिस्ट्रिक्ट इट टू लँड मुवमेंट, यू शुड बी आस्किंग फॉर फ्रीडम. आणि ते त्यांच्या घरी तेव्हा इट वॉज काय म्हणतात कॅपिटल ऑफेन्स. तर त्यांना इन स्पाईट ऑफ बिंग अ कॅपिटल ऑफेन्स ते त्यांना घरात बोलवून त्यांना मदत करायचे, गिव्ह देम मनी फॉर आर्म्सला फॉर देअर कॅम्पेन वगैरे. तर आप्पासाहेबांनी पुष्कळच त्यांना मदत केली. तर माझं तर असं म्हणणं आहे की द पर्सन हू रिअली गेट्स द फुलेस्ट क्रेडिट फॉर केनिया बिकम इंडिपेंडंट इज आप्पासाहेब पंत. आणि दिस इज रेकग्नाइज, म्हणजे तिथे आफ्रिकन सुद्धा दे रिअली रेकग्नाइज की द पर्सन हू स्टार्टेड ऑफ द फ्रीडम मुवमेंट वॉज आप्पासाहेब पंत. आणि तुम्हाला माहीत असेल की द फर्स्ट पर्सन टू ॲक्च्युली आस्क फॉर फ्रीडम फॉर केनिया वॉज मक्खन सिंग. तुम्ही नाव तर ऐकलं असेल, मक्खन सिंग तो ट्रेड युनियन लीडर होता. त्यांनी एक स्पीचमध्ये फ्रीडम म्हणजे फ्रीडम सासा आत्ताच पाहिजे म्हणून त्यांनी ते डिक्लेअर केलं तेव्हा, आणि त्यांनी अरेस्ट करून 10 वर्ष त्यांना डिटेन्शनमध्ये घातले. तर दॅट इज दी हिस्ट्री ऑफ दी तेव्हा स्टार्ट झालं. तर जेव्हा केन्याटा जे फ्रीडम झालं तर 1963मध्ये केनिया इंडिपेंडेंट झालं, तोपर्यंत ते मी म्हटलं ना तुम्हाला की डिस्क्रिमिनेशन तर फारच होतं. तर युरोपियन लोक आम्हाला ते इथे आम्ही मथायगाला राहतो, but we were not allowed in those days to come to Mathaiga. It was restricted area for Europeans only. आम्ही जेव्हा 1970मध्ये हे घर घेतलं, जेव्हा आम्ही आता राहतो, तेव्हा सुद्धा तिथं 1970 म्हणजे 7 years after independence they were still discriminating, and 7 years after independence they were still resenting our coming to their area. तर आमचा एक नेबर होता थॉर्नटन म्हणून सेटलर होता. व्हेरी फर्स्ट डे आमचा कुत्रा तिथून आम्ही वेस्टलँडसून इथे आलो होतो, तर ही वॉज द डॉग वॉज बार्किंग. तर त्यांनी केम अक्रॉस द फेन्स, आणि माझी आई इज टू स्टे विथ अस. तर मी ऑफिसला गेलो होतो, तर माझ्या आईला म्हणे की स्टॉप युअर डॉग फ्रॉम बार्क, दिस इज मथायगा, दिस इज नॉट वेअर यू आर सपोज टू बी लिव्हिंग, यू शुड बी लिव्हिंग इन पार्कलँड्स, दॅट इज द एरिया फॉर इंडियन्स. तर मला माझ्या आईने म्हटलं, मी जेव्हा परत आलो तर मला म्हणाल की असं असं त्यांनी केलं. तर मी ते फोन उचलून त्यांना प्रयत्न केला, पण ते इट डिड नॉट गेट थ्रू. त्या संध्याकाळी मला एक कॉकटेल पार्टीमध्ये मी त्यांना आय स्पॉटेड थॉर्नटन. सो आय अप्रोच्ड हिम, आणि त्यांना मी म्हटलं, मिस्टर थॉर्नटन, माय नेम इज राव अँड आय एम युअर न्यू नेक्स्ट डोर नेबर. तर म्हणे, ओ राव, शरद राव, यू आर द असिस्टंट DPP. तर मी म्हटलं, नो, आय डिडंट कम टू इंट्रोड्यूस माय सेल्फ, आय ओनली केम टू टेल यू दॅट आय एम युअर न्यू नेक्स्ट डोर नेबर. म्हटलं, आय एम एन इंडियन, पण माझा जो कुत्रा आहे, मी म्हटलं, तो इंडियन नाही, तो जर्मन आहे, युरोपियन आहे.
तर त्याच्यानंतर ते थॉर्नटन नेव्हर स्पोक टू मी अंटिल ही डाईट. म्हणजे कधी आमचं ते बोलणं पण कधी झालं नाही आणि अगदी माझा नेक्स्ट डोर नेबर होता. असं म्हणजे डिस्क्रिमिनेशन होतं. आणि ते आफ्रिकन्स तेव्हा म्हणजे इतके उभे करायचे युरोपियन मास्टर्सना. तर काही म्हटलं तरी लीगल असलं इलिगल असलं काही असलं तरी ते त्यांना ते करायचे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आय डोंट नो हाऊ होतं, पण एक स्टोरी आहे की एक युरोपियन कर्नल ब्राऊन म्हणून होता. तर त्यांनी घरी फोन केला. कोण फोन केला तर त्याच्या नोकराने ते फोन उचलला आणि ब्राऊन म्हणाले की आस्क मामा कॉल द मामा, कॉल द मॅम साहब. तर तो नोकर म्हणाला की सॉरी बुआना, मॅम साहब इज स्लीपिंग. तर म्हणे तिला वेक हर अप अँड आस्क हर दॅट आय वॉन्ट टू स्पीक टू हर. तर म्हणे नो नो, शी इज नॉट स्लीपिंग अलोन, शी इज स्लीपिंग विथ अ फ्रेंड. तो म्हणे मॅन और ए वुमन? तो म्हणे मॅन. म्हणून तो रागावला. तो म्हणे डू यू नो वेअर माय गन इज? तर हा सर्वंट म्हणाला हो मला माहीत आहे. तर जा ते गन आण आणि त्याच्यामध्ये 2 बुलेट्स घाल आणि 2 बुलेट्स घालून मग तू जा ते फर्स्ट शूट दी मॅम साहब अँड देन शूट हर फ्रेंड अँड देन कम अँड टेल मी आय एम होल्डिंग ऑन. तो ते हर्ड द स्टेप्स, देन ही हर्ड द 2 गन शॉट्स. तर हा परत आला सांगायला आणि ह्यांची ते सवय आहे, त्यांनी सवंद रिपीट करायचं. ते म्हणे बुआना तुम्ही जसं मला मी गन घेतली, त्याच्यामध्ये ते 2 बुलेट्स घातले, मी तिथे जाऊन मेमसाबला शूट केलं आणि मी त्यांच्या फ्रेंडला पण शूट केलं. आता काय करायचं? तर ब्राऊन म्हणाले की हे संध्याकाळपर्यंत काही घरी येणार नाही. तर हे 2 बॉडीज ना ते स्विमिंग पूल आहे ना, ते स्विमिंग पूलमध्ये घाल. तर तो म्हणे की स्विमिंग पूल बुआना, वी डोंट हॅव अ स्विमिंग पूल. म्हणे व्हॉट नॉनसेन्स, स्विमिंग पूल, देयर वॉज स्विमिंग पूल इन द गार्डन. तो म्हणे बट बुआना वी डोंट हॅव अ स्विमिंग पूल. तो म्हणे हुज हाऊस इज दिस? म्हणे दिस इज मिस्टर स्मिथ्स हाऊस. तर ब्राऊन म्हणे ओ सो सॉरी, इट वॉज अ रॉंग नंबर. This is the kind of obedience that the Africans had for these Europeans. तर मी इथे जेव्हा आलो तर मला सुद्धा पुष्कळच म्हणजे त्रास झाला, कारण 59मध्ये मी आलो तर सगळे लॉ फर्म्स, मोठे लॉ फर्म्स सगळे इंग्लिश लॉ फर्म्स होते. तर त्यांची स्टेटेड पॉलिसी होती की इंडियन्सना घ्यायचे नाही. इंडियन्स म्हणजे आफ्रिकन्स नव्हतेच, इंडियन्स नाही तर आफ्रिकन्सना प्युपिलेज म्हणून सुद्धा नाही घ्यायचे. तरी मी सगळ्या फर्म्सला अप्लाय केलं आणि सगळ्यांनी रिजेक्ट केलं. तर मी म्हटलं चला अटर्नी जनरल ऑफिसला तिथे अप्लाय करतो ॲज अ क्राऊन काउन्सिल. तर मी तिथे अप्लाय केलं. तर ते मला इंटरव्ह्यूला बोलवलं. तर माझ्याकडे लहानशी फियाट गाडी होती, तर मी तिथे गेलो तर जरा अजून अर्धा तास होता. तर एक पार्किंग मी पाहिली, तर गाडी तिथे पार्क करून मी गेलो कॉफी प्यायला. कॉफी पिऊन जर परत आलो तर पाहिलं ती कार वॉज सराउंडेड बाय पोलिसमन, सो मेनी पीपल स्टँडिंग आउटसाईड. मला म्हणे इज दिस युअर कार? मी म्हटलं हो. तर म्हणे होल्ड इट, वाय डिड यू पार्क हिअर? एक युरोपियन आला बाहेर ते अटर्नी जनरलच्या ऑफिसमध्ये, स्टार्टेड शाउटिंग एट मी की तू इथे कसं पार्क केलं? मी म्हटलं मी तिथे पाहिलं नाही की दिस वॉज रिझर्व्ड. तर म्हणे नो, दिस इज रिझर्व्ड फॉर द अटर्नी जनरल. आणि ही केप्ट ऑन शाउटिंग. मी त्याला सॉरी म्हणतो पण ही केप्ट ऑन शाउटिंग. म्हणून मला सुद्धा राग आला. मी म्हटलं बट हू आर यू टू शाउट एट मी, स्क्रीम एट मी लाईक दिस? तर मला म्हणे आय एम द अटर्नी जनरल. तर मी गाडीत बसून गेलो, परत इंटरव्ह्यूला आलोच नाही. आणि त्याच्यानंतर तिथे क्राऊन काउन्सिल म्हणून एक आयरिश बॅरिस्टर होता. ही हॅड स्टार्टेड दी लेफ्ट क्राऊन काउन्सिल ते ऑफिस आणि ही स्टार्टेड अ प्रायव्हेट प्रॅक्टिस. तर त्यांनी मला त्यांच्या चेंबरमध्ये जागा दिली. तर ड्युरिंग द व्हेरी फर्स्ट इयर मी अजून त्या ऑफिसमध्ये गेलो आणि बसलो. तर फर्स्ट इन्क्वायरी तिथे देर वॉज एन इन्क्वायरी बिटवीन ट्रायबल वॉर बिटवीन द मसाईज अँड द किकुयूज. तर ते आथी रिव्हर आथी रिव्हरला ते इन्क्वायरी चालत होती. सो आय यूज टू गो विथ हिम, ही वॉज ॲक्टिंग फॉर द मसाईज. तर आथी रिव्हरमध्ये मी जायचो माझे लहान गाडी घेऊन, पण मला आत अलाउड नव्हतं. कोर्टात आय कुड सिट, पण तिथे रेस्टॉरंट एकच ते कॅन्टीन होतं अँड दॅट वॉज रिस्ट्रिक्टेड फॉर युरोपियन्स ओनली. तर मी आपलं ते थर्मस घेऊन जाऊन एक झाडाच्या खाली गाडी पार्क करून आय यूज टू हॅव माय टी अँड माय सँडविच or whatever under that tree. So that was the start of my criminal म्हणजे प्युपिलेज. तेव्हा आमचा एक
हा होता टीचर होता, सिख होता, सांता सिंग म्हणून आमचा पीटी टीचर होता. त्याने ऐकलं की मी परत आलो इंग्लंडहून, तर मला भेटायला आला. तो मला भेटायला आला, मला म्हणाला की कॉंग्रॅच्युलेशन्स नाव दॅट यू आर अ बॅरिस्टर. तर मले आणि मी आय हॅव सीन यू आफ्टर 6 years, व्हेरी प्लीज टू सी यू वगैरे म्हणाला. मग म्हणे की मला तुमचं ॲडवाईस पाहिजे. म्हटलं काय कसलं ॲडवाईस पाहिजे? तर म्हणे मी विकेंडला घरी गेलो, तर आय वॉज शॉक्ड टू सी माय वाईफ, शी वॉज ऑन द सोफा विथ अवर सर्वंट. तर मला काय करावं म्हणून मी तुम्हाला ॲडवाईस घ्यायला आलो आहे. तर मी म्हटलं बघ मी अजून प्रॅक्टिसमध्ये नाही आहे, बट आय कॅन असिस्ट यू, आय विल फाइंड अ लॉयर फॉर यू. तर डिवोर्स करा तिला. तर म्हणे नाही 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 नाही, डिवोर्स नाही होऊ शकत, कारण ते घर त्यांच्या नावाने आहे आणि आमचे जे बँक अकाउंट जॉईंट बँक अकाउंट्स आहेत. सो इट इज इम्पॉसिबल, आय कॅन नॉट डिवोर्स हर. ते म्हटलं ते नोकराला काढून घ्या. तर म्हणे नाही 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 नाही, ते पण पसंत नाही, ते शक्य नाही, कारण कित्या वर्षापासून आमच्याकडे आहे तो, आणि त्याला जर मी काढला तर ते युनियनवाले येतील, त्रास देतील, आणि दे विल वॉन्ट टू नो द रिझन. आता मी त्यांना काय सांगणार? तर मी म्हटलं मग तुला प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं शेल आय स्पीक टू युअर वाईफ? तुम्हाला म्हणे की लेट मी थिंक अबाउट इट अँड आय विल कम बॅक. थोड्या दिवसांनी परत आला. तर मला म्हणाला की आय हॅव सॉल्व द प्रॉब्लेम. म्हटलं हो, दॅट्स व्हेरी नाईस. म्हटलं काय झालं? यू डिवोर्स्ड युअर वाईफ? तर म्हणे नाही नाही नाही, डिवोर्स नाही केलं. म्हटलं नोकराला काढलं? तर म्हणे नाही, नोकराला पण नाही काढलं. तर मग म्हटलं सॉल्व्ह कसं केलं? सोफा होता ना, मी विकून टाकला. टिपिकल सिंग. त्यांनी सोल्युशन ही फाउंड बाय सेलिंग दी सोफा. तर तेव्हा ते फ्रीडम मुवमेंट 63मध्ये जे स्टार्ट झाली, तर त्याच्या आधी सगळे आफ्रिकन जे नॅशनलिस्ट ते स्ट्रगल करत होते, त्यांना अरेस्ट करून हे ट्रायलवर आणायचे. तर मोस्ट ऑफ दम दोन इंडियन लॉयर्स होते, एक बाली शर्मा म्हणून आणि मी. तर जे ओडिंगाचे फादर होते, रायला ओडिंगाचे, जारामोगी ओडिंगा, ही वुड टेक ऑल द केसेस टू दिस बाली शर्मा, आणि टॉम एम्बोया म्हणून जे होते ते वुड ब्रिंग द केसेस टू मी. तर आम्ही अगदी म्हणजे आय वुड नॉट, समटाईम्स आय वुड चार्ज, समटाईम्स आय वुड चार्ज. त्यांच्याकडे जेव्हनेवर ही हॅड सम मनी, ही वुड कम अँड गिव्ह मी, बट आय यूज टू गो अँड डिफेंड दम. तर त्याच्यात माझं, सो आय स्टार्टेड अपिअरिंग इन द न्यूजपेपर वगैरे, सो बिकेम क्वाईट नोन ॲज ए क्रिमिनल लॉयर. तर तेव्हा एक सगळं मोठ्यात मोठा केस, प्यारेलाल बसन म्हणून सिख होता, पण डिटर्बनाइज सिख. त्यांनी एक हे अरेंज केलं होतं नेरीच्या रस्त्यावर, एअरपोर्टच्या एअरस्ट्रिपवर. ही हॅड हायर्ड ए गँग, आणि तिथे जाताना त्यांच्या ही वॉज ड्रायव्हिंग द कार, तर ही गॉट द गँग टू अटॅक दम, आणि सगळ्यांना, त्याच्या बायको आणि ते मुलांना, एक्सेप्ट वन लिटल चाइल्ड सर्वाइव्ड, तर सगळ्यांना मारले. ते स्वतःनी काय केलं की तेव्हा नायलॉन शर्ट अगदी नवीन मार्केटमध्ये आली होती, तर त्यांनी नवीन नायलॉन शर्ट घेतली होती आणि ती घातली होती. तर ते नायलॉन शर्ट त्यांनी काढून त्याच्यावर त्यानं म्हटलं की ते माझ्या बॅकवर तुम्ही ते पांगाचे मार्क्स करा. तर त्यांनी ते पांगा मार्क्स केले आणि नंतर त्यांनी ती शर्ट परत घातली. तर दॅट वॉज द ओनली एव्हिडन्स दॅट इव्हेंच्युअली कन्व्हिक्टेड हिम, अँड ही वॉज कन्व्हिक्टेड ऑफ मर्डर अँड सेंटेन्स टू डेथ. आता कशाला त्यांनी त्या फॅमिलीला मारलं? बिकॉज दे सेड, बायको, आम्ही फोटोग्राफ्स पाहिले, वॉज व्हेरी गुड लुकिंग. तर ही वॉज इन लव्ह विथ एक इंडियन नर्स होती. तर जेव्हा इंडियन नर्स तिथे कोर्टात आली, तर कोर्ट वॉज फुल. इतके लोक तिथे आले बघायला की ही कोण आहे ही नर्स, की दिस फेलो फेल इन लव्ह अँड ही किल्ड हिज वाईफ अँड ही किल्ड हिज गॉट हिज फॅमिली किल्ड. तर in walked literally a short woman, fat one, with a lot of smallpox marks on her face. तर ती विटनेस बॉक्समध्ये गेली तर आय कुड नॉट इवन लुक एट हर स्ट्रेट. मी आपलं दुसरीकडे बघून तिला क्वेश्चन करत होतो. तर त्या संध्याकाळी तो जज मॅकडफ म्हणून होता, न्यूझीलंडचा जज. तर त्या संध्याकाळी एकदा चीफ जस्टिसकडे पार्टी होती. तर मला पाहून तो जज माझ्याकडे आला. मला म्हणे, राव, लेट मी टेल यू समथिंग. म्हटलं येस जज. तर म्हणे, इफ फॉर नो रिझन आय एम गोइंग टू हँग युअर क्लायंट फॉर हिज टेस्ट इन विमेन. तर मी म्हटलं, जज, इफ यू डू दॅट आय विल नॉट ब्लेम यू. तर त्याने कन्व्हिक्ट केला. ही वॉज कन्व्हिक्टेड ऑफ मर्डर. आम्ही अपील केली, तर अपील फेल.
पिटिशन केलं गव्हर्नरला टू कम्युट इट. ते त्यांनी रिफ्यूज केलं बिकॉज इट वॉज अ लॉट ऑफ एजिटेशन बाय इंडियन्स ड्युरिंग दोज डेज बिकॉज ऑफ ते म्हणे की आम्हाला सिक्युरिटी नाही वगैरे. ते इव्हन बेरिंगनी ते इन्व्हेस्टिगेट करवलं होतं. सो ही रिफ्युज्ड. तर दिवाळीच्या दिवस होता. तर त्यांनी मला फोन केला पोलिसनी की उद्या सकाळी त्याला आम्ही फाशी देणार आहोत. तर मी त्याला बसनला ते कम्युनिटी प्रिझनमध्ये भेटायला गेलो. तर मी भेटला आणि म्हटलं लुक आय एम व्हेरी सॉरी, आय हॅव ट्राईड ऑल आय कुड. तर म्हणे नो नो नो, आय नो यू हॅव डन युअर बेस्ट बट इट्स माय बॅड लक अँड नाव आय एम फेसिंग दिस डेथ सेंटन्स. म्हटलं तुला माहीत आहे ना की उद्या सकाळी तुझी फाशी होणार आहे 5 वाजता. तर मला म्हणाला कि टेंशन की कुछ बात नहीं है, टेंशन मत लो. मतलब क्यों? वो तो 5 बजे की बात कर रहे हैं ना, तो मैं तो 6 बजे तक उठता ही नहीं. आता काय म्हणायचं याला. तर एनिवे ही वॉज ड्युली हँग्ड. सो दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ माय क्रिमिनल केसेसचे करिअर इथे. त्याच्यानंतर ते 1964 मध्ये इथे युगांडाला म्युटिनी झाली. म्युटिनी झाली तर तेव्हा माझं नाव, मी कोर्ट मार्शल सुद्धा पुष्कळ इथे केले होते. तर मला युगांडाला कोर्ट मार्शल एस्टॅब्लिश करायला, मी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये होतो, तर मला त्यांनी ब्रीफ केला. तर रोबोटे वॉज प्रेसिडेंट आणि जनरल इडी अमीन had just become the commander of the army. So the court martial was against those officers who had now were alleged to have attempted to oust Obote. So I did that trial. आणि मला हा जनरल अमीन मला नेहमी भेटायचा तिथे. फर्स्ट टाइम जेव्हा ऑफिसमध्ये आला, माझी ऑफिस होती नेक्स्ट टू द प्राईम मिनिस्टर्स ऑफिस पार्लमेंट बिल्डिंगमध्ये. तर तिथे आला आणि म्हणाला, आम्ही सगळे बसलो होतो, तो म्हणे हु इज राव? तर म्हटलं आय एम राव. तर तो म्हणे की आय एम जनरल अमीन. म्हटलं येस. तर म्हणे की आय जस्ट वॉन्टेड टू आस्क यू हाव इज द केस अगेन्स्ट दीज आर्मी ऑफिसर्स. म्हटलं केस अकॉर्डिंग टू द पेपर्स मला तुम्ही दिलेत लुक्स व्हेरी वीक. तर म्हणे मी त्याला म्हटलं हिज एक्सलन्सीला HGला की वाय डू वी वॉन्ट अ ट्रायल, वाय कांट वी? आणि गन काढली आणि बँग 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 म्हणाले की वाय कांट वी जस्ट बँग बँग बँग. सगळे ते अगदी त्यांनी डक केलं. मी आपलं बघत राहिलो की हा जनरल अमीन. पण एनिवे आय डिड द कोर्ट मार्शल अँड आय ऑल्सो सक्सीडेड. पण मी तुम्हाला हे कशाला सांगतो की जेव्हा मी इथे असिस्टंट DPP झालो 1970 मध्ये, तर तोपर्यंत सगळे जे पब्लिक प्रॉसिक्युटर्स, डायरेक्टर ऑफ पब्लिक प्रॉसिक्युशन सगळे युरोपियन्स होते. तर केन्याटाने डिसाईड केलं की आपण ते आफ्रिकनाइज करायला पाहिजे. तर करुगू म्हणून होता तिथे, स्टेट काउन्सिल होता. तर दे हॅड इन माइंड की त्याला आपण DPP करू. पण ते म्हणे की त्याला इनफ एक्सपिरियन्स नाही आहे. तर हा किकुयू म्हणजे त्याला ते 6th सेन्स. तो म्हणे की नो 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 डोंट वरी, आय विल ब्रिंग समबडी फ्रॉम प्रायव्हेट प्रॅक्टिस. तर म्हणे हू? तर म्हणे आय विल ब्रिंग राव फ्रॉम प्रायव्हेट प्रॅक्टिस टू कम अँड असिस्ट मी. सो आय वॉज अप्रोच्ड आणि त्यांनी क्रिएट केली पोस्ट असिस्टंट DPP म्हणून. तर 1970 मध्ये आय जॉईन द ऑफिस ऑफ द अटर्नी जनरल ॲज असिस्टंट DPP. तर तेव्हा असिस्टंट DPP असताना आमचे कोरडे म्हणून ॲडव्होकेट होते कंपाल्याला, त्यांचा मुलगा, कोरड्यांची बायको वॉज माय कझिन. तर त्यांचा मुलगा अनिल कोरडे म्हणून वॉज ऑल्सो ए लॉयर. तर एकदा मला त्यांचा फोन आला कोरड्यांचा. मला म्हणे की अनिल जेव्हा ड्रॉप करायला गेला त्यांच्या मुलाला स्कूलमध्ये, तर अमीनच्या लोकांनी त्यांना येऊन पकडून त्या बूटमध्ये घालून घेऊन गेले. तर कॅन यू टॉक टू अमीन? मी म्हटलं आता किती वर्ष झालं, आणि तेव्हा मी बिकॉज आय वॉज मार्क्ड एज ओबोटेज मॅन, मी म्हटलं मी कधी त्याला अमीनला कॉन्टॅक्ट केला नाही. तर म्हणे नाही, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ इट वॉज. तर म्हणे की तू तर काहीतरी कर. तर मी गेलो अटर्नी जनरलकडे. मी त्याला सांगितलं की असं असं झालं आहे, तर कॅन यू स्पीक टू प्रेसिडेंट अमीन? तर मला म्हणे त्यांनी फोन केला, गॉट अमीन ऑन द लाईन. म्हणे आय एम नॉट गोइंग टू स्पीक टू यू, यू स्पीक टू हिम. तर अमीनला म्हणाला प्रेसिडेंट माय डेप्युटी ही वॉन्ट्स टू स्पीक टू यू. तर मी फोन घेतला. तर मी म्हटलं युअर एक्सलन्सी, आय डोंट नो वेदर यू रिमेंबर बट माय नेम इज शरद राव अँड आय डिड दी कोर्ट मार्शल इन युगांडा when you were the army general. Of course I remember, and I used to see you so often and all that. What can I do for you? तर मी त्याला सांगितलं की असं असं झालं आहे. तर मी म्हटलं की इट इज अ क्वेश्चन ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी. कारण एक अनिल क्लार्क म्हणून लॉयर होता,
ही वॉज इन्वॉल्ड इन पॉलिटिक्स. मी म्हटलं आमचा हा अनिल कोडे वॉज नॉट इन्वॉल्ड इन पॉलिटिक्स, फक्त दे शेअर द सेम फर्स्ट नेम. मला म्हणाला जस्ट लिव्ह इट टू मी. विदिन हाफ एन आवर अनिल कोडे वॉज रिलीज्ड. सो ॲट लिस्ट आय वॉज एबल टू सेव्ह वन लाईफ ॲट दॅट टाईम. सो आता तिथून काय तुम्हाला सांगायचं की महाराष्ट्र मंडळ म्हणजे ते म्हटलं तुम्हाला की 1969मध्ये फाउंडेशन वगैरे झालं. 70मध्ये ते आपलं त्याने आप्पासाहेबांनी ते केलं, ते बिल्डिंग वगैरे झाली. तर देन दिस मंडळ स्टार्टेड. आणि मंडळात दे वॉज लॉट ऑफ ॲक्टिव्हिटी. पर्टिक्युलरली जे विनय इनामदार होते त्यांचे वडील वॉज प्रायव्हेट सेक्रेटरी टू आप्पासाहेब पंत. आणि ते आर ऑल्सो रिलेटेड, आय थिंक दे वर रिलेटेड. आणि त्या बॅचमध्ये जे आप्पासाहेबांचं जे बॅच होतं तर बहुतेक सगळे महाराष्ट्रीयनच होते त्याच्यामध्ये. इन्फॉर्मेशन ऑफिसर शहाणे म्हणून होते. मग दे हॅड प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणजे आप्पासाहेब होते. एक साठे म्हणून इव्हेंच्युअली बिकेम दी फॉरेन सेक्रेटरी ऑफ इंडिया, ते होते. ते सगळे महाराष्ट्रीयन्स होते. त्याचा ड्रायव्हरसुद्धा गोविंदा म्हणून महाराष्ट्रीयनच होता. तर आप्पासाहेब एज आय सेड वॉज व्हेरी पॉप्युलर. आणि ते जेव्हा ते गेले, इनफॅक्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट आस्क्ड फॉर हिज रिमूव्हल फ्रॉम हिअर. तर त्यांना ओव्हरनाईट इथून त्यांना परत पाठवले. तर किती वर्षांनंतर आप्पासाहेब इथे आले. तेव्हा काय झालं की केन्याटाला जितकी मदत केली होती त्यांनी, इंडियानी, नेहरूनी वगैरे, तरी केन्याटा आफ्टर इंडिपेंडन्स केन्याटा चेंज्ड. वेदर इट वॉज बिकॉज ही फाउंड की द इंडियन्स वर डॉमिनेटिंग ट्रेड अँड कॉमर्स वगैरे, तर त्यांना सिटिझनशिपमध्ये सुद्धा सिटिझनशिप वॉज ग्रांटेड अंडर दी कॉन्स्टिट्यूशन विच दे डिग्री. पण आता माझं सुद्धा ॲप्लिकेशन फॉर सिटिझनशिप मी फर्स्ट डे अप्लाय केलं 63मध्ये, तर मला 68मध्ये ती हे ॲप्लिकेशन थ्रू झालं. आणि ते कशाला थ्रू झालं, कारण 68मध्ये आम्ही ऑलिम्पिक्सला मेक्सिकोला जात होतो. तर मी, आमची टेनिस टीम आणि आमची हॉकी टीम वॉज ऑलमोस्ट ऑल इंडियन, सगळे सिख. आणि दे वर ऑल नॉन सिटिझन्स, कारण त्यांची ते ॲप्लिकेशन्स त्यांनी प्रोसेस नव्हती केली. तर तेव्हा त्यांनी प्रोसेस केली, तेव्हा मला सिटिझनशिप मिळाली. बट केन्याटा देन टर्न, आणि इतकं की ही सॉर्ट ऑफ डिसलाइक्ड, आणि आमची म्हणजे इंडियन्सची ते पब्लिक मीटिंगमध्ये ही यूज टू मेक फन ऑफ अस. आता ॲज असिस्टंट DPP आय वॉज सपोज टू अटेंड ऑल दोज मीटिंग्स. आणि ते फ्रंट रोमध्ये VIP ह्याच्यामध्ये एन्क्लोजरमध्ये आय वुड बी सिटिंग. आता मला आय वॉज फाइंडिंग इट व्हेरी एम्बॅरसिंग की एव्हरी टाईम आय सिट देअर आणि ही इज ह्युमिलिएटिंग, मेकिंग फन ऑफ माय कम्युनिटी. तर मी एक सेलिब्रेशनला गेलो नाही. तर मी वर बसलो होतो माझ्या मुलीबरोबर, आणि वी वर वॉचिंग इट फ्रॉम द हिल. तर सडनली त्याला काहीतरी काम पडलं, तर म्हणे व्हेर इज राव. तर मी तर नव्हतो तिथे. तर मला सोमवारी बोलवलं की तू कसा, यू वर नॉट देअर, यू वर सपोज टू बी ॲट दी सेलिब्रेशन. तर मी अटर्नी जनरलला म्हटलं मी कसं बसू तिथे, आमचं प्रेसिडेंट इज मेकिंग फन ऑफ अस. आय फाइंड इट व्हेरी एम्बॅरसिंग. हाऊ डू आय फेस माय कम्युनिटी वेन ही मेक्स फन ऑफ अस. तर तो म्हणाला की नो आय अंडरस्टँड, यू डोंट नीड टू कम. त्याच्यानंतर मी कधी तिथे गेलोच नाही. पण कॉन्टॅक्ट पुष्कळ होता केन्याटा बरोबर सुद्धा. आय हॅड टू गो टू हिम फॉर व्हेरियस थिंग्स. ते कम्यूट करायचे, लाईफ सेंटेन्सेस, डेथ सेंटेन्सेस वगैरे. तर आय यूज टू टेक द पेपर्स टू हिम. आणि एक अश्रू कपिला म्हणून वॉज अ लॉयर दॅट हॅड डिफेंडेड हिम केन्याटाना कॅपंगुरियामध्ये. तर मी आणि कपिलानी पुष्कळ केसेस वी हॅड डन टुगेदर. अँड आय ऑल्सो वर्कड एज अन असोसिएट इन हिज फर्म बिफोर आय बिकेम दी असिस्टंट DPP. तर इथे एक मुवमेंट स्टार्ट झालं होतं की बिकॉज केन्याटाचा डेप्युटी हा मॉय होता एज व्हाईस प्रेसिडेंट. आणि किकुयूज डिड नॉट वॉन्ट हिम टू ऑटोमॅटिकली सक्सीड केन्याटा. केन्याटा वॉज एजिंग, तर त्याला ते सक्सीड दे डिडंट वॉन्ट हिम टू. तर त्यांनी एक कॉन्स्टिट्यूशनल ग्रुप, चेंज द कॉन्स्टिट्यूशन म्हणून किकुयूजनी एक ग्रुप ते केलं. त्यांचा ॲडवायझर हा होता अश्रू कपिला. तर त्यांना जेव्हा कळलं, तर त्यांनी त्याची ऑफिस रेड केली टू सी इफ दे कुड फाइंड दॅट डॉक्युमेंट. ते डॉक्युमेंट तिथे मिळालं नाही. त्याच्या घरी त्यांनी जाऊन ते घर रेड केलं, तर ते पण नाही मिळालं. पण त्या घरी त्यांना 3 चेक्स मिळाले, मोठे मोठे चेक्स कॅसिनोनी घातली होती. ते एक्सचेंज कंट्रोल एक्सचेंज इथे होतं. तर ही वॉज ट्राईंग टू इवेड एक्सचेंज कंट्रोल बाय सेंडिंग मनी थ्रू दी कॅसिनो. तर दे डिसाइडेड देन की त्याला अश्रू कपिलाला प्रॉसिक्यूट करायचं. तर केन्याटाकडे गेले, कारण केन्याटाला त्यांनी डिफेंड केला होता.
तर केन्याटा म्हणे हाऊ डू आय फेस द पब्लिक, की ज्यांनी मला डिफेंड केलं होतं त्यालाच मी हे करायचं. एनिवे त्यांनी इव्हेंच्युअली ही गिव्ह परमिशन. तो म्हणे ओके आय विल गिव्ह परमिशन ऑन द बेसिस की इफ यू टेक हिम टू कोर्ट यू मस्ट सक्सीड. तर यू टेल राव विल प्रॉसिक्यूट. मला येऊन आमचा अटॉर्नी जनरल म्हणे की प्रेसिडेंटनी म्हटलं की असं असं झालं आहे की यू हॅव टू प्रॉसिक्यूट. म्हटलं आय कॅन प्रॉसिक्यूट, ही माझ्या कमिटीचं आहे, माझी इतकी चांगली ओळख आहे, मी त्याच्याबरोबर काम केलं आहे. त्यामुळे नो, ही हॅज सेड यू विल प्रॉसिक्यूट. तर मी म्हटलं लेट मी थिंक अबाउट इट. तर म्हणे यू हॅव अ चॉईस, आयदर यू प्रॉसिक्यूट और यू रिझाईन. तर मी म्हटलं गिव्ह मी अ डे, आय विल गो अँड थिंक अबाउट इट. तर मला सकाळी 6 वाजता फोन आला. तर ऑन द अदर साईड वॉज केन्याटा हिमसेल्फ. दिस इज केन्याटा. मी आपलं इमिडिएटली स्टूड अप इन्स्टिंक्टिव्हली, फोन घेऊन म्हटलं येस युअर एक्सलन्सी. तो म्हणाला डू यू नो आय हॅव सँक्शन द प्रॉसिक्युशन्स अगेन्स्ट कपिला. म्हटलं येस आय वॉज टोल्ड अँड आय हॅव टोल्ड Jonjo, you will prosecute. You understand? I have ordered that you will prosecute. And I don't want a no for an answer. आणि ठेवून दिलं. So I had to prosecute him. आणि ते प्रॉसिक्यूट केलं तर इतकं इल फिलिंग एशियन कम्युनिटीमध्ये की द कम्युनिटी वॉज डिवायडेड, आय थिंक मोर इन हिज फेवर देन इन माय फेवर. बट एनिवे आय सक्सिडेड आणि ही वॉज इव्हेंच्युअली सेंटेन्स्ड टू term of imprisonment, which eventually even I helped to actually have it reduced. तर आता किती पावणे, आय थिंक इट्स अबाउट 20 to 9. आणि काय म्हणायचं, हो आमचं म्हणजे 63मध्ये मी म्हटलं ना 64 डिसेंबरमध्ये मी टेनिस टूरवर गेलो होतो इंडियाला गेलो टेनिस खेळायला. आणि तेव्हा माझं लग्न झालं. इट वॉज अन अरेंज मॅरेज विथ माय वाईफ लीना. तर हे म्हणजे रजिस्ट्री मॅरेज होतं. कारण मी आता इंग्लंडहून आलो होतो. मी म्हटलं मी ते सगळे ते 7 फेरे वगैरे घेणार नाही, ते टर्बन घालून अचकन घालून वगैरे मी नाही करणार. तर म्हणे हरकत नाही, तू आपलं वी विल डू अ रजिस्ट्री मॅरेज. तर रजिस्ट्री मॅरेज केलं. आणि आम्हाला एक फ्रेंडनी तिथे जुहूवर त्याचा बंगला होता लहानसं कॉटेजसारखं. तर आम्हाला ते फर्स्ट 2 नाईट्स की 3 नाईट्स म्हणून तिथे आम्हाला त्यांनी ते दिला बंगला. तर फर्स्ट नाईटला आम्ही गेलो, तिथे राहिलो. तर सकाळी उठलो तर इतके लोक बाहेर गोळा झाले होते. तर मी तर केअरटेकरला विचारलं, मी म्हटलं इतके लोक कशाला आलेत. तर म्हणे मी त्यांना सांगितलं की तुम्ही यू आर न्यूली मॅरिड, तर तुम्हाला बघायला आलेत. म्हटलं कशाला तुम्ही सांगितलं त्यांना की वी हॅव जस्ट कम वी आर न्यूली मॅरिड. तर म्हणे नो 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 आय एम व्हेरी सॉरी. तर नेक्स्ट डे मॉर्निंग ते जरा आणि लोक आले. तर मी याला म्हटलं की आता काय झालं. म्हटलं काल तुला म्हटलं होतं ना की त्यांना सांग की वी आर नॉट मॅरिड. तर म्हणे मी म्हटलं त्यांना की दे आर नॉट मॅरिड म्हणून ते बघायला आलेत. तर एनिवे दॅट इज हाऊ शी केम. द फर्स्ट टाइम शी केम हिअर अँड देन शी स्टार्टेड वर्किंग इन अ स्कूल, कच्छी गुजराती स्कूलमध्ये. शी वॉज टीचिंग जिओग्राफी आणि अरिथमॅटिक वगैरे तिथे. सो दॅट इज द हिस्ट्री. आता काय राहिलं, एनिथिंग दॅट आय लेफ्ट आउट. मी तुम्हाला चान्स देतो, तुम्हाला जर काय क्वेश्चन्स वगैरे विचारायचे जे कोणाला. हो, एक मात्र म्हणायचं की मी जेव्हा DPP झालो तर दॅट वॉज इन 1982 अँड दॅट वॉज ड्युरिंग मॉईस टाईम. कारण केन्याटाची पॉलिसी अशी होती की नो इंडियन शुड बी अपॉइंटेड ॲट द रँक ऑफ परमनंट सेक्रेटरी आणि DPP वॉज ॲट द रँक ऑफ परमनंट सेक्रेटरी. सो तिथे केन्याटाच्या टाईममध्ये ते शक्य नव्हतं. पण जेव्हा मॉय आला एज प्रेसिडेंट, सो ही अपॉइंटेड मी ॲज दी DPP. तर आय वर्कड अंडर केन्याटा, देन आय वर्कड अंडर मॉय. मग मी गेलो, मला त्यांनी पाठवलं बिकॉज दे हॅड ए डिसएग्रीमेंट बिटवीन हिम अँड दी अटर्नी जनरल. द अटर्नी जनरल चार्ल्स जोंजोने ती ॲक्च्युली त्याला अपॉइंट केला होता. इट हेल्प्ड हिम टू बिकम द प्रेसिडेंट. बट देर वॉज अ फ्रिक्शन बिटवीन देम अँड दे सेट अप ए ट्रायब्युनल अगेन्स्ट चार्ल्स जोंजो. तर तेव्हा मी DPP होतो. तो दॅट वॉज एम्बॅरेसिंग. तर त्यांनी मला बोलवून मला म्हणाले की तिथे हॉलंडमध्ये एक आर्बिट्रेशन आहे इराण वर्सेस इराण इन युनायटेड स्टेट्स. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की टू नॉमिनेट समबडी फ्रॉम हिअर ॲज अन इंडिपेंडेंट आर्बिट्रेटर ऑन द पॅनल. तर आय वॉन्ट टू आस्क यू बिकॉज आय वॉन्ट टू गिव्ह यू दी ऑपॉर्च्युनिटी. ते म्हटलं प्रेसिडेंट यू वॉन्ट मी टू गो टू हॉलंड, आय विल गो. म्हणे नो 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 आय एम नॉट आस्किंग यू टू गो, आय एम गिव्हिंग यू अ चान्स. इट्स एंटायरली अप टू यू. यू डिसाईड टू गो, आय विल गिव्ह यू दी ऑपॉर्च्युनिटी. आणि कोणाला मी नॉमिनेट नाही करणार. मी म्हटलं बरं, मग मी जातो.
तर आम्ही ते 1984 मध्ये देन वी वेंट टू हॉलंड आणि वी स्टेट तुम्हाला म्हणाला की यू स्टे फॉर 1 year, द पॉलिटिकल डस्ट इथे सेटल होईल, मग तू परत ये आणि यू कॅन रिझ्यूम युअर पोझिशन इन द गव्हर्नमेंट. म्हटलं बरं. बट अंटिल 1996 म्हणजे 12 वर्ष आम्ही हॉलंडला राहिलो. हॉलंडला राहीन 96 मध्ये मी जेव्हा परत आलो तर तेव्हा किबाकी वॉज द प्रेसिडेंट आणि आपला राहिला ओडिंगा वॉज प्राईम मिनिस्टर. तर त्यांनी मला अपॉइंट केलं एज चेअरमॅन ऑफ द जजेस अँड मॅजिस्ट्रेट्स वेटिंग बोर्ड. तर 2011 मध्ये अंटिल अबाउट लास्ट इयर आय वॉज चेअरमॅन ऑफ द जजेस अँड मॅजिस्ट्रेट्स वेटिंग बोर्ड. तर मी तुम्हाला महाराष्ट्रांची हे सांगितलं, माझं स्वतःचं सुद्धा थोडं बायोग्राफी सांगितलं. तर 2 इन्सिडेंट्स मला या आता आठवलं. आय थिंक आय शुड टेल यू. जेव्हा हे कॅम्पेन होतं ड्युरिंग केनियाटास टाईम, दी अँटी इंडियन कॅम्पेन, तेव्हा डॉक्टर गोखले तिथून आले. डॉक्टर गोखले वॉज मिनिस्टर फॉर लॉ. तर ते प्रेसिडेंटचं मेसेज घेऊन प्रेसिडेंट केनियाटाला द्यायला आले होते. तर त्यांना येऊच दिलं नाही तिथे स्टेट हाऊसला. तर त्यांना म्हणाले की प्रेसिडेंट आता जाणार मोंबासाला, तर ते दिस कार एंटुराज विल स्टॉप एट द आर्थर रिव्हर बाउंड्री where the provincial commissioner will say goodbye and the other provincial commissioner will receive him. तर तुम्ही तिथे या आणि ते हँडओव्हर करा. तर गोखले म्हणाले की मी प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा, एकतर इंडियाचा मिनिस्टर आहे आणि मी मेसेज प्रेसिडेंटचा आणला आहे. आय कॅन ओनली डिलिव्हर इट ॲट स्टेट हाऊस. ही आयदर रिसिव्ज इट और इट डझंट रिसिव्ह. तर मग मला त्यांनी ते आप्पासाहेबांना फोनवर हे सांगितले की असं असं झालं. तर आप्पासाहेबांनी ते मला फोन केला. मला म्हणे की तू चार्ल्स जोंजूला सांग असं झालंय. तर मी त्यांना म्हटलं. तर सो देन इट वॉज अरेंज फॉर गोखले टू गो टू स्टेट हाऊस अँड प्रेझेंट दी पेपर मेसेज टू केनियाटा. आणि त्यांनी जाताना जोंजो टोल्ड मी की यू अँड DPP तुम्ही दोघं जाऊन त्याला फेअरवेल, सी हिम गुड बाय अँड सी दॅट देर इज नो नॉनसेन्स एट द एअरपोर्ट वेन दे गो. तसं मग त्याच टाईमला 6 months लेटर इथे कॉन्फरन्स होती वर्ल्ड बँकची मॉनिटरी कॉन्फरन्स होती. सगळे डेलिगेट्स दे वर ऑल एक्झेप्ट फ्रॉम इमिग्रेशन अँड कस्टम्स. तर S.K. पाटील तिथून आले. ते S.K. पाटील वॉज मिनिस्टर ऑफ फायनान्स ॲट द टाईम. ते S.K. पाटील तिथे आले. तर जाताना ही वेंट टू से गुड बाय टू बँक ऑफ इंडियाचे मॅनेजरला आणि बँक ऑफ बरोडाचे मॅनेजरला. तर त्या ड्रायव्हरनी त्यांना इन्फॉर्मेशन दिली की हे तिथे पैसे घेऊन तर ते एक्सचेंज कंट्रोल होतं. तर म्हणे स्मगलिंग मनी आउट ऑफ केनिया. ते एअरपोर्टवर त्यांना स्टॉप केलं. त्यांना म्हणे की ते ओपन कर हे. तर इंडियन हाय कमिशनर होते ते हक्सर म्हणून, त्यांनी मला फोन केला. म्हटलं नका उघडू. ही इज मिनिस्टर फ्रॉम इंडिया. ही इज एक्झेम्प्ट एनिवे अँड ही इज कम फॉर दॅट कॉन्फरन्स. ऑल आर एक्झेम्प्ट फ्रॉम इमिग्रेशन अँड कस्टम. कशाला उघडता? तर नाही, पाटील म्हणाले की नाही हरकत नाही, काय नाही त्याच्यामध्ये, ते उघडायला हरकत नाही आहे. तर ही ओपन अँड ही वॉज देन अलाउड टू गो. सो अशी स्थिती होती. तर जेव्हा हे केनियाटाच्या टाईमला एक वीक असा होता की पार्लमेंटमध्ये देर वॉज अन अँटी इंडियन डिबेट. व्हेरी, म्हणजे आम्हाला लेफ्ट राईट अँड सेंटर देवर रिव्ह्युजिंग अस, एक्सप्लॉयटर्स, हे ते, दे शुड गो बॅक टू इंडिया वगैरे. तेव्हा आप्पासाहेब डायरेक्टर ऑफ किर्लोस्कर म्हणून इथे आले. तेव्हा पटेल क्लबमध्ये, प्रीमियर क्लबमध्ये त्यांनी भाषण ठेवलं. तेव्हा इंडियन्सने त्यांना सांगितलं की तुम्ही इतकं केलं केनियाटाच्या ह्याला आणि आता बघा कसं ते लोक आम्हाला ट्रीट करतात. तर कॅन यू गो अँड स्पीक टू केनियाटा. तर आप्पासाहेब मला म्हणाले की तू अरेंज करतो का त्या अटर्नी जनरल बरोबर. म्हटलं बरं. तर मी अरेंज केलं आणि अटर्नी जनरलने म्हटलं की तू त्यांना घेऊन जा. नकुरूला होते केनियाटा. तर मी त्यांना नकुरूला घेऊन गेलो. तो माझ्या गाडीत घेऊन गेलो. तर केनियाटा वॉज ॲक्च्युली वॉचिंग फ्रॉम दी स्टेट हाऊस. एज वी एंटर्ड ही केम डाऊन आणि वेलकम आप्पासाहेब. त्यांना एम्ब्रेस केलं. त्याला म्हणे हाव आर यू आप्पा. आणि आप्पासाहेबांनी त्याने म्हटलं हाव आर यू जोमो. आफ्टर केनियाटा बिकेम प्रेसिडेंट, नोबडी इन केनिया वॉज अलाउड टू कॉल हिम जोमो. पण आप्पासाहेबांनी त्यांना जोमो म्हणून हक केलं. त्यांनी आप्पासाहेबांना आप्पा म्हणून हक केलं. आणि ते मग आम्ही आत गेलो चहाला आत गेलं. चहा वगैरे आला. तर आप्पासाहेबांनी म्हटलं की प्रेसिडेंट केनियात जोमो, आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. तर म्हणे काय झालं? तर म्हणे आम्ही इतकं तुम्हाला मदत केली, मी केली, नेहरूनी केली, इंडियानी केली, पण ते माझ्या लोकांना बघा कसं आता ते हे करतात, ट्रीट करतात. ते डिबेट चाललंय पार्लमेंटमध्ये. तर केनियाटा म्हणाले की लीव इट.
आपा यू कम टू हॅव टी, लेट्स हॅव टी, राईट, लेट्स नॉट डिस्कस पॉलिटिक्स. तर आम्ही चहा घेतला. तर मग ते काही दुसरं काही गोष्टी म्हणजे काही सांगितले नाही, कंप्लेंट सांगितले नाही, आणि आम्ही निघालो. सेकंड डे दॅट डिबेट स्टॉप्ड. Kenyatta had stopped it. So that is the kind of relationship that Appa Sahib had at the time with Kenyatta. सो दिस इज सॉरी, मी तुमचा पुष्कळ टाइम घेतला. तुम्ही म्हटलं महाराष्ट्र मंडळची तुम्हाला थोडी माहिती दिली, माझ्या स्वतःची माहिती दिली, थोडी पॉलिटिक्सची, थोडी इंडियन्स केव्हा आले, काय केलं इंडस्ट्रीजमध्ये वगैरे त्याची. ते युनिव्हर्सिटी ऑफ नायरोबीसुद्धा आपणच स्थापन केलं होतं, कारण आपण बांधणार होतो महात्मा गांधी कॉलेज. मग त्यांनी जे पैसे आम्ही गोळा केले होते, तर त्यांनी ते ब्रिटिश गव्हर्नमेंटबरोबर ते एग्रीमेंट करून रॉयल टेक्निकल कॉलेज म्हणून होतं. तर इट वॉज देन नेम्ड एज द गांधी मेमोरियल कॉलेज. मग म्हणाले यू कांट कॉल इट गांधी मेमोरियल कॉलेज, वी कॉल इट द रॉयल कॉलेज इनकॉर्पोरेटिंग महात्मा गांधी. तसं सगळं चालत गेलं. सो सॉरी आय टूक टू मच ऑफ युअर टाईम. थँक्यू व्हेरी मच. पाटील ऐकू येतं? हो, एक मिनिट. माझ्या स्क्रीनवरून निघून गेलंय, बट आय विल डू इट अगेन. हा, आलं. रावसाहेब, अतिशय तुम्ही चांगली माहिती सांगितली. महाराष्ट्र मंडळाचं जे स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या इतिहासाबद्दल सांगितलं. त्याचबरोबर रिलेटेड स्टोरीज म्हणजे केनिया, हॅलो. हॅलो. हा, बोला. तर त्याबद्दल आम्हाला म्हणजे बरंच काही थोडंसं महाराष्ट्र मंडळाबद्दल माहित होतं, परंतु रिलेटेड स्टोरी होती, म्हणजे महाराष्ट्र मंडळाची स्थापना कशी झाली किंवा महाराष्ट्र मंडळ बांधण्यासाठी कोणाकोणाची मदत झाली, त्यावेळी बिकट परिस्थितीमध्ये कसे लोकांनी त्यावेळी निर्माण केले आणि मंडळाचं बांधकाम अगदी मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलं आणि त्याचीच तुम्ही आम्हाला माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या आम्हाला सर्वांना आनंद होतोय की आपल्या महाराष्ट्र मंडळाचे आज आपली 75 वर्ष झालेले आहेत आणि आपण सर्वजण मिळून अगदी गुण्यागोविंदानं राहून या महाराष्ट्र मंडळाची आपण कंटिन्युअस प्रगती करत आहोत. तर पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्र मंडळ मेंबर यांचे मी अभिनंदन करतो ह्या मोठ्या अगदी अमृत महोत्सवी दिवशी. आणि आज आपण हा कार्यक्रम 1 सप्टेंबर 2020 साली आपण सर्वांनी आपण कार्यक्रम आज घेतोय, याचा मला खूप आनंद होतोय. तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. आजचा तुम्ही आमचा हा प्रपोजल ऍक्सेप्ट केला आणि तुमचे पूर्ण केनिया स्टोरी आणि महाराष्ट्र मंडळाची स्टोरी ही सांगितली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मेंबर्सना कोणाला काही क्वेश्चन विचार असेल, जसं रावसाहेबांनी अगोदरच सांगितलं, तर प्लीज स्वतःला अनम्यूट करून क्वेश्चन विचारा. कोणाला काही बोलायचं असेल तर स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता. Can I say something? येस, शुअर. रावसाहेब, पहिलं म्हणजे तुमचं फार 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 धन्यवाद. म्हणजे तुम्ही गेल्या जवळजवळ असं म्हणता येईल की 100 वर्षाचा इतिहास ताजा केलात तुम्ही. की म्हणजे रेल्वे पासून रेल्वेची स्थापना, त्याच्यानंतर इंडियन कम्युनिटी कशी आली, कसं इंटिग्रेशन झालं, कसं डिस्क्रिमिनेशन झालं, हे सगळे अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलेत. आय मीन इट्स अ बिग, म्हणजे खरोखर म्हणता येईल की लाईफ टाईम प्रोसेस तुम्ही कम्प्लीट नरेट केलीत तुम्ही तुमची. त्याच्याबरोबरीने आपला म्हणजे महाराष्ट्र मंडळाचा इतिहास देखील तुम्ही अतिशय सुंदर इतिहास सांगितलात. आणि त्याबद्दल मी आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू अँड आय वुड also like to congratulate all the Maharashtra Mandal members for this 75th year that we are celebrating. Unfortunately, we are not able to celebrate in a grand manner,
but yet today we have made it a point to come together on the web and at least share, get to know such valuable experiences. Thank you. Thank you. Thank you. Hello. मला वाटलं हाजी. अजून कोण बोलायचं असेल. हॅलो. हाँ हॅलो, अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. मला वाटतं काही आपले जुने मेंबर्स सुद्धा होते, मी त्यांना बघितलं ऑनलाईन, म्हणजे कोल्हटकर साहेब वगैरे आहेत का ते? कोल्हटकरांचा मुलगा असेल कौस्तुभ हा? हा, कौस्तुभ कोल्हटकर ऑनलाईन होते थोड्या हो, वेळ. हो. ओके, एक्झिस्टिंग मेंबर्स. माय सिस्टर इन लॉ हेमा सुद्धा ऐकत होती. हो, त्या पण ऑनलाईन हेमा ऑनलाईन दिसत आहेत मला. हा. त्या आहेत ऑनलाईन अजून सुद्धा. हो. आहे का? शीज ऑन. या. तिला सांग यू वॉन्ट टू स्पीक समथिंग. हेमाला काय म्हणायचंय का? तिला ऐकतं का? हेमा, यू वॉन्ट टू से एनिथिंग? रश्मीजी, तुम्हाला काय? हो, रश्मीन पण आहे. रश्मीन काय म्हणायचंय का? बोलायचंय का म्हणायचं ही हेमा गेली का? शीज गॉन. Yes, she's there. आहेत हेमा जी आहेत ऑनलाईन. हेमा आहे, रश्मीन आहे. हेमा can't say anything. I think they don't know how to unmute मला वाटतं. Oh. मी एकदा सगळ्यांना अनम्यूट करतोय. हा. त्यामुळे कोणाला सगळे अनम्यूट आहेत. मी अनम्यूट केलं होतं सगळ्यांना, पण कोण काय बोललं नाही. तर राज साहेब, वी कॅन कन्क्लूड. हा, जरूर. ओके. प्रथमतः श्री शरदराव साहेब, आपले मनपूर्वक धन्यवाद. आपण जसं अजय जी बोलले की तुम्ही आम्हाला सगळ्या मेमरीज जाग्या केल्यात परत, म्हणजे जे लोकांनी त्यावेळी तुमच्याबरोबर होते त्यांना नक्कीच सगळं आठवलं असेल. आणि आमच्यासारख्या नवीन मेंबर्सना तर कळलं की किती तुम्ही डिफिकल्टीमधनं हे महाराष्ट्र मंडळ आतापर्यंत आमच्यासाठी केलं, आणि त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येतोय. आणि आय थिंक माझ्याबरोबर सगळे मेंबर्स विल जॉईन मी दॅट इट इज ट्रू बिकॉज ऑफ ऑल युअर एफर्ट्स. आणि तुमच्या वेळी जे होते सगळेजण त्यांनी एफर्ट्स केल्यामुळेच आम्ही आज त्या महाराष्ट्र मंडळात एकत्र येऊ शकतोय. आणि ती जी वास्तू आहे ती आम्ही आज त्याचा व्यवस्थित उपयोग करू शकतोय. आणि याच्या पुढेही सगळे त्याचा सदुपयोग करून घेतील. आणि आपली जी संस्कृती आहे, मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, ती पुढे अशी चालत राहील असं सांगून मी आपले धन्यवाद मानतो. आजचा जो
हा वेबेक्सचा जो आयोजन केलं होतं ते उमेश खोत आणि नीरज प्रधान यांना धन्यवाद, परीक्षितला धन्यवाद आणि सर्व मेंबर्स जे जॉईन झाले आणि माजी मेंबर्स जे या कार्यक्रमासाठी जॉईन झाले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. असं सांगून आम्ही परत नक्की काही ना काहीतरी 75 वर्षानिमित्त कार्यक्रम सादरीकरणाचा प्रयत्न करू असं सांगून हा कार्यक्रम संपला अशी घोषणा करूया. राजसाहेब, ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. 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 थँक्यू.